तोपर्यंत मात्र 2च धावा पूर्ण झाल्यात. विष्णू बॅटिंग साठी आपल्याला बघायला मिळालाय. विष्णू सध्या आपल्याला बघायला मिळाल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तर नॉन स्ट्रायकर एंडला राम बघायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विशाल. विशालचा हा बॉल अतिशय गतिशील हाताला होता परंतु हा चेंडू बराच बाहेर जातोय. पंचांचा इशारा आला. हा खराब बॉल आहे. अवांतर धावसंख्येत 1 भर पडतीये. याच्या अधिकारच्या मॅचला मिस्टर अनिलला एका षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालं होतं. अनिल या आपलं कॅश प्राइज घेऊन जावा. यावेळेला चांगला बॉल इथं मात्र पुन्हा एकदा लेग स्टंप मिस करून जातोय. अतिशय गती आहे या गोलंदाजाकडे परंतु त्या गती स्टंपच्या वरून काय येत नाहीये. ओधविकीने पुन्हा एकदा विशाल या हुबेला खेचलाय. अगदी खेचून मारलाय. या चेंडूला कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवलं. सीमा रेषे पार जातो चेंडू. अगदी लांब षटकार. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. त्याच्यावरती मात्र अगदी शॉर्ट ऑन पुलचा एक कडक फटका बघायला मिळाला आणि चेंडूला पाठवलं कॉर्नरच्या डोक्यावरून षटकारासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल या टप्प्याचा आधी मागचा टप्पा मग पुढचा टप्पा. टप्पा कोणताही असू द्यात कार्यक्रम फिक्स आणि याही चेंडूवर 6 आणि एक चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक आलाय षटकार. काय बॅटिंग केली जातीय. चला मित्रांनो व्हॉलेंटियर्स कुठं आहात जागे व्हा. बॉल पटापट मैदानाच्या आतमध्ये टाका. एका जागेवर बसला डिगावली पोरं या बाजूला या. अमोल शीद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर विशाल आपल्याला बघायला मिळतोय. विशालचा हा चेंडू याही वेळेला बॅटची उलटी बाजू लागली. कधी सुलटी तर कधी उलटी. धावा मात्र थांबत नाहीयेत. सीमा रेषेच्या बाहेर प्रत्येक बॉलवर अगदी मात्र फिरवली जातीय बॅट आणि चेंडूला पाठवलं अजून एकदा चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा धावफलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्यात 20. हा पायावर येणारा चेंडू या वेळेला मात्र अगदी शरीराचा वेध घेतला. लेगबायच्या स्वरूपातील एक धाव नक्की अंकित केली जाईल आणि या धावेनं मात्र धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. त्यांना आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जाऊन पोहोचतोय राम. आहा उचलला कमालीचा फटका. अगदी मात्र या चेंडूला भिरकावलंय. त्या बाजूला आउटफील्ड अगदी फास्ट आहे आणि या फास्ट आउटफील्डच्या साह्यानं मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 25 धावा. कमालीची बॅटिंग. एकीकडे राम तर दुसरीकडे विष्णू. विष्णूने पहिले 5 खेळले. 5 मध्ये 18 मारल्या आणि शेवटच्या चेंडूवर वरती गेला राम आणि रामने सुद्धा पहिल्याच बॉलवर ठोकलाय चौकार. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर भाऊसाहेब आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विष्णू. नॉन स्ट्रायकर एंडला राम आणि संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचते. या बोला कट केला. गॅप मिळाला. तेच तर आउटफील्ड आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला अडवलाय फेकलाय तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी धोका 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 येईल का. पंचांनी तिसऱ्या पंचांच्या पदरात पुन्हा एकदा निर्णय पाडलाय.
या पंच थोडीशी कवायत करा, पळा, या 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 आमच्यापर्यंत या. पंच जो नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन आहे तो मात्र आडवा आलेला आहे, त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये काही कॅप्चर झालेला नाहीये. तुम्ही इथपर्यंत आलात तर अजून चांगला निर्णय आम्ही देऊ शकतो. यस, पंचांचा बोर्ड आकाशाकडे म्हणजे फलंदाज झालाय बाद. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आलाय, इट्स विकेट देन विकेट. सॉफ्ट सिग्नल आउट होता आणि त्याच सॉफ्ट सिग्नलचा मात्र विचार करत असताना मात्र पुन्हा एकदा विकेट बघायला मिळतोय. खरं तर कोणताही ठोस सबूत नव्हता की बॅट्समन सुरक्षित पॉपिंग ग्रीज मध्ये पोहोचला आणि याचंच कारण म्हणजे विकेट मिळाली. पहिला ब्रेक थ्रो मिळाला, गरज नव्हती या धावेची, परंतु धावा धावून घेत असताना मात्र बॅट्समन राम झालाय बाद. तिसऱ्या धावेसाठी 27 धावा डबलकर जोडल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र जातोय आणि गोलंदाजीच्या मार्कवर भाऊसाहेब ज्यानं मात्र पहिला ब्रेक थ्रो मिळवून दिला, चांगला मिळाला. विकेट विष्णूची आली आणि आता नवीन बॅट्समन देवेंद्रसाठी पहिला बॉल, स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला. अपील तर केली आहे परंतु अपील मध्ये विश्वास नाहीये आणि इथे मात्र चांगला बॉल हाताळला गेला. लाजवाब गोलंदाजी, चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला आणि इथे मात्र गुंगारा दिलाय. पहिल्याच बॉलवर बॅट्समन देवेंद्रला निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज भाऊसाहेब, या बोला फुलटॉस, तो कबूल हो जनाब. जनाबला दाखवलंय आसमान आणि चेंडूला पाठवलंय खूप लांब 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 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 33, लॉस ऑफ 1 विकेट. षटकातील 3 चेंडू झालेत, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूयात काय घडेल. व्हॉलेंटियर्स बॉल लगेच आतमध्ये द्या. कृष्णा मेंगाळ बॉल पटापट आतमध्ये टाका. जर कृष्णानं जर आज कॅच घेतला तर रवी शीटच्या माध्यमातून कॅश प्राइज लावण्यात आलंय. रोख रक्कम 11,111 रुपये. आज काय मामा कॅच सोडणार नाही मग. तीन चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग याला बॅट्समन देवेंद्र बघायला मिळतोय. या फळीला पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन मात्र हा चेंडू घेऊन काढला डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्यानं हा फेकी केला, जोपर्यंत एकच धाव आली आहे. खरं तर इथं दुसरी धाव होत होती परंतु यावेळेला मात्र थांबलंय. जोखीम टाळली आहे कारण याच्या अधिकार आपण बघितलं तर विष्णू रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्याने त्याचं थोडंसं प्रेशर म्हणलं तर ही धाव मात्र आता धावून घेण्यासाठी मात्र कोणत्या पद्धतीनं जोखीम घेतलेली नाहीये. भाऊनाथ आपल्याला बघायला मिळतोय, भाऊसाहेब आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्कवर. तर समोर बॅट्समन राम. हा लोफर पद्धतीचा हा चेंडू आणि इथं मात्र चांगला बॉल. अपील इथं पुन्हा एकदा यष्टीरक्षकानं केली आहे. या वेळेला खोदून काढलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र विष्णूने ठोकलाय हा षटकार. चेंडूला पाठवलंय सीमा पार. विष्णूच्या पाठ मधून अजून एक आलाय षटकार. आज मात्र विष्णू ऐकायला तयार नाहीये.
प्रत्येक बॉलवर षटकारांनी चौकाराची अतिशबाजी करतोय आणि प्रत्येक बॉलवर मात्र आपला स्टॅम्प ठोकतोय. आताही ठोकला 6 धावेचा स्टॅम्प आणि या 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ झालाय. 1 गड्याच्या मोबदल्यात षटकावर पूर्ण धावसंख्येवर लागल्यात 40 धावा. या फला चांगला बॉल अगदी गतीनं हाताळला आणि इथं मात्र पहिल्याच बॉलवर मंगेशनं मात्र निर्धाव चेंडू मिळाला. मंगेश ज्यानं मात्र कालच्या दिवसामध्ये लाजवाब गोलंदाजी केली होती, आजही आपल्या संघासाठी मात्र गोलंदाजीसाठी त्याला आणण्यात आलंय. आणि आता बघूयात समोर बॅट्समन देवेंद्रसाठी हा बॉल शॉर्टचा फटका, आसमानी टोला, आसमान दाखवला या वेळेला मामाने घेतला सुंदर झेल आणि आनंद बघा मामाचा आनंद. कॅश प्राइज लागू आहे 11,111 रुपयांचं, परंतु एका हातात कॅच पकडायचा होता मामा, एका हातात. या वेळेला सुद्धा उडवला आता क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथं मात्र 1 बाउन्स शरीराला अडवलाय चेंडू. तोपर्यंत धावा 2 धावून घेतल्यात. चला मामा निराश होऊ नका, एका हाताने तयार राहा. एक हात, यस मामा दाखवतो एक हात. या वेळेला कोहडून काढलाय, नो लुक, चेंडूला गती पाठवलं, धडक ऑन द सडक चेंडूला पाठवलं सीमा पार, चेंडू जातोय. षटकारासाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 54 धावा. या हिरव्या चेंडूला आता मात्र आकाशाला गवसणी घालणारा लांब 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 लचक षटकार. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे या ओव्हर मधला आणि अगदी तुटून पडलेत. जवळपास 20च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा कुठल्यात. 60 धावा लागल्यात धावफलकावर. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. मंगेश विरुद्ध मात्र अगदी कमालीची बॅटिंग करतोय देवेंद्र. या वेळेला सोडून दिलाय अगदी मात्र लेग स्टंप मिस करून जाणारा चेंडू. पंचांनी दाखवलाय हा खराब बॉल आहे. या खराब बॉलनं मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ केली जाईल. 61 धावा धावफलकावर आता लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज कोरून काढला. याही वेळेला 6 धावेचा आसमानी टोला चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय अगदी लांब षटकारासाठी. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 67 या आकड्यांवर. 3 षटकांचा खेळ झालाय. 1 गडी बाद आणि बलाढ्य धावसंख्येवर बघायला मिळते 67 धावा. बिलास नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर आता विष्णूने ठोकलाय. एका बाजूने विष्णू तर दुसऱ्या बाजूने देवेंद्र. दोघांनीही ठोकलेत. 8 षटकारांचा ठोकेशाही चालू केली आहे. अगदी चेंडूला डिस्पॅच करतायत. शॉर्ट पूलचा फटका आणि मात्र अगदी खेळलाय एका अनोख्या शैलीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विलास. पुन्हा लेनचा
मागचा पाय वाकवला, बैठक दाखवली, यावेळेला माझा कॅच सुटलाय. एका हाताचा कॅच मामा, तू कॅच नाही तर 11,000 रुपये सोडलेत. एका हाताने कॅच पकडायचा होता. रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघूयात. मामाच्या हातामध्ये कॅच आला होता, हाताला लागले परंतु तोंडात घालता आलेला नाहीये. 11,000 सुटले बघा. स्लोवर बन पिक केला होता परंतु इथं मात्र गावकरणला क्षेत्ररक्षक आहे, त्यांना अडवला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु थांबवलं योग्य वेळेत आणि एकच धाव मिळते. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 80 आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 80 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. उर्वरित अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता बॅटिंग साठी स्ट्राईक वर जाईल देवेंद्र, ज्यानं मात्र 9 चेंडू आणि 33 धावा ठोकल्यात आज. बघूया हा देवेंद्रसाठी राऊंड द विकेटने विशालचा मारा, विलासचा मारा. यावेळेला अक्रॉस द बॅट पुन्हा एकदा लावून द कार्पेट डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षकांना अडवला, फेकलाय. तोपर्यंत एकच धाव मिळते आणि एका धावीवर शांत उभं राहावं लागेल, कारण फेकी अगदी चांगल्या पद्धतीनं झाली आहे. बॅकअप सुद्धा योग्य वेळेत आलाय आणि मिळते फक्त सिंगल. 81 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जाऊन पोहोचतोय विष्णू. आज विष्णू ऐकायला तयार नाहीये. विष्णूनं आज अगदी मात्र चांगली बॅटिंग केली आहे. आहा, याही वेळेला स्वतः गरकन फिरवलाय, चेंडूला सुद्धा फिरवलंय आणि पाठवलंय. शानिशा करतात पंचानी दाखवलंय. चेंडू जातोय आता वन बाउन्स सीमा पार. आलाय चौकार. कधी षटकार तर कधी चौकार. प्रत्येक वेळेला षटकार आणि चौकार ठोकले जात आहेत बॅट्समन विष्णूच्या माध्यमातून. या हवेला ताकद, नजाकत, टायमिंग, टेम्परामेंट आणि झेल पकडलाय मामानं. वर झेल का झेल पकडलाय. कॅश प्राइज तयार ठेवायचं. रवी शीद यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. आता रवी शीद म्हणतात बघा, मगाशी म्हणले कॅच घेतले की 11,000 रुपये, आता म्हणतात एका हाताने कॅच घेतले 11,000 आणि आता परत नियम चेंज केलाय, म्हणतात एका करंगळीत पकडल्यावर 11,000 होते. करंगळीत कॅश पकडा, 11,000 मिळवा मामा. चार षटकांचा खेळ झाला. 91 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि शेवटच्या षटकातील पहिला बॉल सोडून दिलाय आणि आपल्याला बघायला मिळतंय ऑन स्कोर वर, आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतंय विष्णूची बॅटिंग. आज 13 चेंडू आणि वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय विष्णू. 13 चेंडू आणि 49 धावांवर खेळतोय. तर समोर देवेंद्र सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. या वेळेला देवेंद्रनं उचललाय परंतु इथं मात्र कहाणीमध्ये आली आहे ट्विस्ट. पहिला झटका, अजून एक झटका बसलाय. बॅट्समन बाद झालाय देवेंद्र. वैयक्तिक 11 चेंडू आणि 34 धावांची एक मोठी विशाल काय खेळी करून मात्र देवेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. आणि कृष्णा मेंगार, या कॅश प्राइज तुमचं आमच्यापर्यंत जमा झालंय. या लवकर टॉस का बॉस मंचावर तुमचं कॅश प्राइज तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 100 कॅच पकडली आहे आणि आजच्या दिवसात मात्र एक सुंदर कॅच कृष्णाच्या माध्यमातून यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लावण्यात आलंय आणि ते 500 रुपये लगेच त्यांना दिलं जाईल. षटकातील एक चेंडू झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला फुलटॉस, आता चुकीला माफी नाही. चेंडूला पाठवलंय सीमा पार. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषे पार. षटकार. अठ्ठ्याण्णव धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 98, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 98 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. याही वेळेला ताकद दाखवली आहे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याच्यामधून मात्र हा चेंडू सुईतून धागा जसा ओवून काढावा तसा हा फटका कॅप मधून ओवून काढलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषे पार. चौकार. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि वैयक्तिक विष्णू 49 वर खेळतोय. एक बॉल मिळेल का विष्णूला? या वेळेला नाही. निर्धाव चेंडू स्लोवर बन होता. अगदी मात्र
आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 102 लागल्यात स्कोर बोर्डवर. बघूया हा पुढचा चेंडू. सिंगल साठी प्रयत्न करण्यात आला. 1 धाव तरी नक्कीच मिळली जाईल आणि यावेळेला मात्र विष्णू जातो स्ट्राईकवर. आता विष्णूसाठी 13 चेंडू 49 धावा लागल्यात बोर्डवर विष्णूनं. बघूया आता विष्णूचं अर्धशतक होईल का? या रायगड नगर प्रीमियर लीग मधली ही 50 शेवटच्या दिवसामधली बघायला मिळेल का? सोडून दिला यावेळेला मात्र स्लोवर पण, परंतु पंच गदी वळतायत आणि यावेळेला पंचांनी नो बॉल दाखवला. फ्री हिट चा बॉल आपल्याला बघायला मिळेल. फुलटॉस उडवला आणि पोचवला सुद्धा. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. मॅन फ्रॉम जांभवाडी च्या या सितारानं ठोकली या महत्वाच्या मॅच मध्ये अर्धशतकीय वादळी खेळी. वैयक्तिक 14 चेंडू मध्ये धावा ठोकल्यात 55. एका मोठ्या मंचावर दिलाय एक मोठा पंच. बॅटिंग करत असताना मात्र ठोकल्यात. वैयक्तिक अर्धशतकाची खेळी. 30 चेंडूचा खेळ झालाय. 110 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात आणि आता जिंकण्यासाठी 111 धावांची गरज असेल. आणि या टुर्नामेंट मधला सर्वोत्कृष्ट स्कोर आपल्याला बघायला मिळालाय. उंचांक गाठलाय 110 धावा. बॅटिंग करत असताना मात्र आज जांभवाडी या संघानं हाकार उठवलाय. आता 30 मध्ये 111 जमा करायचे आहेत. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. याच्या नंतरची मॅच एकीकडे शिव मल्हार गांगडवाडी तर दुसरीकडे श्री गणेश बोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या लगेच नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार एकीकडे गांगडवाडी तर दुसरीकडे बोली संघ नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर लगेच यायचा आहे. चला या दोन्ही संघ बोली आणि गांगडवाडी संघ या लगेच नाणेफेकीसाठी तुमचा नाणेफेक केला जाईल. सामना 1 मिनिट थांबवायचा. पंच टॉस का बॉस या मंचावर आपल्याला बघायला मिळतील आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याचा नाणेफेक. एकीकडे बोरली तर दुसरीकडे गांगडवाडी संघ
आणि बघूयात याच्यानंतरचा सामना. आणि नाणेफेकीसाठी आपल्याला आपल्यासोबत जोडले गेले आहेत मिस्टर रवी. कॉल आहे हे गागडवाडी या संघाचा आणि नाणेफेक जिंकलाय गांगडवाडी या संघानं. चला जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथं मात्र एक चांगली मॅच बघायला मिळते. जामवाडी या संघानं आतापर्यंत धावा जमा केल्या आहेत त्या तब्बल 110 111 धावांचं आव्हान आहे. आणि पहिलाच बॉल अगदी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र कोणत्या प्रकारची धावाली नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. भगवान गोलंदाजीच्या मार्कवर आले. पहिल्याच बॉलवर मात्र भाऊसाहेबला डॉट बॉल टाकलाय. दुसरा बॉल यावेळेला भाऊनं उडवलाय. उंची आहे, लांबी नाहीये, झेलसाठी संधी आणि इथं मात्र झेल संपादित केलाय. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जातीय. भाऊसाहेब बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर भाऊराव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि यावेळेला एक चांगला बॉल अगदी मात्र राऊंड द विकेटनं एखादी जशी एक्सप्रेस सुटावी तसा मात्र हा गोलंदाज अगदी गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी राऊंड द विकेट, एक नॅचरल अँगल क्रिएट करून मात्र अगदी योग्य टप्प्यावर योग्य मारा चालू झालाय. बघूया हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता स्ट्रायकिंग एंडला भाऊराव. यावेळेला फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या ढोक्यावरून मात्र चेंडूला खेळून काढलाय. चेंडू तन 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 करत जातोय सीमा पार. याचे बॉलवर आलाय चौकार. बलाढ्य असा डोंगर उभा केलाय आणि हा जर बलाढ्य डोंगर जर चेस करायचा असेल तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला सर्व दमखम लावावं लागेल. प्रत्येक चेंडू अगदी सीमा पार मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आहा यू मिस आहेत डेफिनेटली. दांडी 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 खोल विकेटचं पतन आणि एक लागलाय झटका क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विशाल आणि अजय ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज भगवान, ज्यानं मात्र वैयक्तिक 5 चेंडूमध्ये धावा फक्त खर्च केल्या आहेत. अवघ्या 4 धावा, एक चौकार आला, त्यानंतर मात्र गदी बांधून ठेवलाय. बघूया षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज भगवान. या वेळेला फटका थोडासा फसला, क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जाऊन पडतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न सुद्धा अगदी सेफली पूर्ण केलाय. 2 धावेनं षटक संपतंय आणि षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 गडी बाद 6 धावा. 2 गडी बाद 6 धावा.
या बोला चांगला फटका गॅप मध्ये जरूर खेळलाय. एक दोघ जण पाठीमागे धावतात चेंडूच्या आणि हा चेंडू मात्र अगदी डीप मध्ये जाऊन अडवला जातोय. तोपर्यंत अगदी 3 धावा सेफली पूर्ण केल्या जातील. या 3 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय 9 आकड्यावर. 9 धावा आता धावफलकावर जोडल्या जातील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज देवेंद्र आलाय, ज्यानं आज मात्र बॅटिंग सुद्धा चांगली केली आता गोलंदाजीसाठी. अगदी तेज तरार बॉल होता, परंतु अगदी मात्र ऑफस्टम्पच्या खूप बाहेर जाऊन पडतोय आणि पंचांचा इशारा आला. हा खराब बॉल आहे. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडतीये. या 1 ने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते आता 10 आकड्यावर. 10 धावा स्कोरबोर्डवर जोडल्या जातील पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. गोलंदाज या वेळेला मारायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला, परंतु आलाय षटकार. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 आकड्यावर. 16 धावा. या फला फटका चांगला. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू निघून जाईल का? इथं 2 जण पाठीमागे आहेत, परंतु दोघांच्या ढेंगेमधून ढेंगे फरार. चौकार. 20 धावा आता धावफलकावर जाऊन पोहोचतायत. मॅच सोडायला तयार नाहीये. विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि विशाल मात्र धावा जमा करण्यासाठी अगदी चांगले प्रयत्न करतोय. बॅटिंग करतात मात्र चौकार आणि षटकार सुद्धा लगावलेत आणि आता मॅच सोडायला मात्र विशाल तयार नाहीये. मॅच अजून होऊ शकते जर प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकाराची बोलीभाषा बोललीत तर मात्र मॅच तुमच्या पक्षामध्ये येईल. बघूया काय घडेल का. दुसरीकडे देवेंद्र मात्र आपला योग्य टप्पा हाताळेल. 30 यार्ड सर्कल क्लिअर करण्यात आले. आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तब्बल 6 क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळतील. हा खेळायचा होता वेगळ्याच अंदाजात. सुपला शॉट मारायचा होता, परंतु बॅट बॉलचा पाहिजे तसा संपर्क झालेला नाहीये. 1 धाव नक्कीच मिळेल. अगदी बॅटच्या खालच्या बाजूला बॉल लागला आणि 1 धाव आपल्याला बघायला मिळाली. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी खालच्या बाजूला हा बॉल आणि मी इथे फक्त एकच धाव. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज देवेंद्र. उडवलाय, जाईल का? क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या अगदी हातामध्ये जाऊन विसावतोय हा बॉल. अजून एक विकेट बघायला मिळते. झटका क्रमांक 3. बॅट्समन अजय बॅक टू द पवेलियन. खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला मात्र दिला गुंगारा. 1 बाउन्स जातोय सीमा फार चेंडू आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 25 धावा. 2 षटक झाले. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विलास आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळतीये. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर राम, तर समोर बॅट्समन आपल्याला बघायला मिळतोय
विशाल या फेला बाची काढायला लागली आहे. यष्टीरक्षक आहे त्यानं टिपलाय सुंदर झेल. विकेटचं पतन. झटका क्रमांक 4. झटका झटके आणि झटक्यांवर झटके देतोय तो सध्या जांभवाडी संघ. मालुंचवाडी या संघाला राऊंड विकेटने पुन्हा एकदा राम बघायला मिळतोय. या फेला शॉर्ट पिच उडवलाय. उंची आहे लांबी किती आहे इथं फक्त क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंतच आहे. विकेटचं पतन. अजून एक झटका. झटका क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. एक डॉट बॉल आलाय. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर रामनं मात्र अगदी किफायतशीर गोलंदाजी केली आहे. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सध्या पांडुरंग आहे. पांडुरंग साठी हा बॉल. चांगला फटका खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तयार आहे. विष्णू आपल्याला बघायला मिळाला डीप मध्ये. त्यानं टिपलाय सुंदर झेल. अजून एक विकेट मैदानाच्या जातीय बाहेर. या फिला अगदी जागा बनवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु निर्धाव चेंडून मात्र षटक संपतंय. अगदी किफायतशीर ओव्हर आपल्याला बघायला मिळाली. या एका ओव्हर मध्ये रामनं आतापर्यंत एकही धाव घरची केलेली नाही आणि तब्बल 3 गडी सुद्धा टिपलेत. लाजवाब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 गडी बाद 25 वर आपल्याला बघायला मिळते. विलास आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळत असताना आपल्याला बघायला मिळेल. आता बघूया आता गोलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला जाऊन कोण पोहोचतोय. लकी आपल्याला बघायला मिळालाय सध्या स्ट्रायकिंग एंडला. सॉरी गोलंदाजीच्या मार्कवर लकी. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अंकुश. या फेला खोलून काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. बॅट आणि बॉलचा पाहिजे असा संपर्क झालेला नाहीये. बिलास आपल्याला बघायला मिळाला आणि तिथं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं गोलंदाजी करत असताना चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा केलंय लकीनं. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने लकी आपल्याला बघायला मिळतोय. समोर बॅट्समन विलास. याही वेळेला अगदी खोदून काढलाय. अलॉंग द कार्पेट हा चेंडू डीप मध्ये जातोय. विष्णू अगदी डीप मध्ये तैनात आहे. त्यानं मात्र अडवलाय. हळूवार पद्धतीनं फेकलाय सुद्धा आणि एकच धाव मिळते. या एका धावेनं मात्र या मॅच मधली हवा काढून घेतली आहे. जवळपास ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकली आहे. ते टीम जांभोडी या संघानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड विकेटने गोलंदाज. याही वेळेला उडवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क याही वेळेला झालेला नाही. अगदी तेज तरार गोलंदाजानं मात्र चांगला टप्पा पकडलाय. अजून एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 85 धावा जमा करायच्या. सामना जवळपास आपल्या खिशामध्ये टाकलाय तो टीम जांभोडी या संघानं. या वेळेला उचललाय. फटका फसला. यष्टीरक्षक पुन्हा एकदा उभा आहे. त्यानं टिपलाय. आजच्या दिवसातील अजून एक सुंदर झेल. विकेटचं पतन आणि एक झटका लागतोय तो टीम मालुंजवाडी या संघाला.
यावेळेला सुद्धा फटका फसला. अजून एक झेलसाठी संधी आणि अजून एक टिपला झेल. विकेट विकेट विकेट. यावेळेला मात्र प्रत्येक बॉलवर काही ना काहीतरी घडतं. विकेट मिळते आणि नवीन बॅटर पुन्हा एकदा जाईल मैदानाच्या आतमध्ये. अंबादास गेला, अंबादास आला. आता नवीन बॅटर सोमनाथ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातोय. याही वेळेला चेंडू उचलला. याही वेळेला विकेट. सगळ्यांना बॅटिंग. सगळे खुश, सगळे खुश. आता शेवटची ओव्हर बाकी आहे आणि एका ओव्हर मध्ये आता खूप साऱ्या धावा जमा करायच्या आहेत. सामन्यातील फक्त आता औपचारिकता बाकी आहे. बघूयात आता शेवटच्या ओव्हरसाठी आता कोणाला घेऊन येत आहेत. देवा गोलंदाजीच्या मार्कवर. विलास सध्या स्ट्रायकिंग एंडला सोडून दिलाय. अगदी खराब बॉल बघायला मिळाला. मंगेश आणि विलास सध्या आपल्याला बघायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. तर गोलंदाजीच्या मार्कवर देवा ज्यानं मात्र पहिल्याच बॉलवर अवांतर धाव खर्ची केली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज देव आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट. बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहे. रनआउट साठी संधी होती परंतु आलाय योग्य वेळेला सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा आलाय. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा देवा गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म होतं विकेटने देवा. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. उचलण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. गोलंदाजी अगदी चांगली आहे देवाची. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि अगदी चांगलं काम करतोय. राऊंड द विकेटने एक अँगल बनवून मात्र चेंडूला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्या देवाचा चालू आहे. बघूया पुढचा चेंडू. याही वेळेला चेंडू आता मात्र गरकी घेतली या चेंडूनं. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु लेगबायच्या सुरुवातील नक्कीच एक धाव अंकित केली जाईल. बॅटची ओके. बॅटची कडा लागून मात्र एक धाव मिळेल. आता फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 82 धावांची गरज आहे. सामना जवळपास आपल्या खिशामध्ये टाकलाय. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज देवा. यावेळेला चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बुंद्यामध्ये टाकला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये कोणत्याही पद्धतीनं आणि इथं मात्र अजून एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. आता जसा मात्र हा सामना संपेल तसा लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. याच्या नंतरचा सामना नाणेफेक झाली आहे. यावेळेला अगदी मात्र नो बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. हा खराब बॉल आहे. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज देवा. यावेळेला बॅटची कडा. अजून एक विकेट मिळते. विकेट 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 विकेट. प्रत्येक बॉलवर प्रत्येक ओव्हर मध्ये येते आणि थांबलं साथ आहे. ऑल आउट चाललाय. ऑल आउट. फ्री हिट होता. ओके ओके थँक्यू. पण आमचंच लक्ष नव्हतं. फ्री हिटचा बॉल होता. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला बॅट पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन. इथं अजून एक विकेट मिळते. आता झालं ऑल आउट. सामना जिंकला जांभवाडी संघ. हार्ड लक बॅड लक मालुंजवाडी संघ आणि याच्यानंतरचा सामना लगेच चालू